सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. आजचा विषय आहे मशीनगन महार बटालियन. भारतात इंग्रजांचे राज्य जवळपास 150 वर्षे होते हे सर्वांस मान्य असेलच. जवळजवळ 3 पिढ्यांनी त्यांचे राज्य पाहिले आहे व पुढे त्याच दरम्यान स्वातंत्र्याची चळवळ देशात चालू होती. 1945च्या पुढे स्वातंत्र्याच्या आंदोलनाने अधिक जोर धरला व देशाला स्वातंत्र्य देण्याचे इंग्रजांनी मान्य केले. परंतु त्याआधी देशफाळणीची मागणी खूप जोराने पुढे आली व 1946च्या दरम्यान पासूनच देशातील लोक फाळणी होईल या भीतीने आपापल्या सोयीचा प्रदेश निवडून त्या भागात स्थलांतरित होत होते व जातीय धार्मिक हिंसा या स्थलांतर प्रक्रियेत होत होती. त्यावेळेस 1 ऑक्टोबर 1946 रोजी मशीनगन रेजिमेंट बनवली, जी मूळची महार रेजिमेंट होती. या महार रेजिमेंटने इतक्या चपळाईने म्हणजेच मशीनगनमधून गोळी जितक्या वेगाने बाहेर पडते ती बंदूकमधील सर्वात वेगाने धाव घेणारी व अचूक नेम घेणारी बंदूक होती व त्याआधी उपलब्ध असणाऱ्या बंदुकीतून जेवढ्या गोळ्या निघत तिच्या कितीतरी पटीने गोळ्या बाहेर निघत असत. अशी मशीनगन बंदुकीचे नाव महार बटालियनास मिळाले होते व त्यांनी अतिशय चपळाईने वेगाने स्थलांतर होणाऱ्या जनतेस सुरक्षित पोहोचवण्याचे काम केले होते. व अशी ही आख्यायिका आहे की भारतात जेव्हा मशीनगन पहिल्यांदा आली तेव्हा कोणत्याही सैन्य दलास ती चालवणे शक्य होत नव्हते, कारण गोळ्या इतकी वेगाने बाहेर निघत की गन एका जागेवर थांबणे शक्य होत नव्हते. तेव्हा महार सैनिकांनी पहिल्यांदा मशीनगन यशस्वीपणे चालविली व तिचे प्रशिक्षणही दुसऱ्या सैनिकांस दिले होते. ही माहिती एका वृद्ध महार सैनिकाने मला सांगितली होती. त्याबाबत लेखी पुरावा मी शोधत आहे, परंतु मशीन गनर्स महार बटालियनचेच नाव होते याचा पुरावा महार रेजिमेंटची माहिती देणारा लेख टाइम्स ऑफ इंडियामध्ये 26/10/1952 रविवार रोजी प्रसिद्ध झाला होता. त्यात महार रेजिमेंटची अनेक प्रकारची माहिती आपणास मिळू शकते. त्या लेखात मशीन गनर्स या शीर्षकाने माहिती उपलब्ध आहे. मूळ माहिती इंग्रजीमध्ये असल्याने ती आपणास दाखवतो व त्याचे मराठी भाषांतर आपणास देत आहे. तर ती माहिती अशी आहे. 1 ऑक्टोबर 1942 रोजी एक प्रशिक्षण कंपनी स्थापन करण्यात आली, जी नंतर महार रेजिमेंट सेंटरमध्ये विकसित झाली. महार रेजिमेंट जी आत्तापर्यंत इन्फंट्री रेजिमेंट होती तिचे 1 ऑक्टोबर 1946 रोजी मशीनगन रेजिमेंटमध्ये रूपांतर झाले आणि आजही ती अद्वितीय भूमिका बजावते. फाळणीनंतर आलेल्या आणीबाणीच्या काळात महार रेजिमेंटच्या एका बटालियनने अराजकता दडपण्यात आणि मुस्लिम आणि गैरमुस्लिम समुदायांना धोकादायक भागातून बाहेर काढण्यास उत्कृष्ट काम केले. या संकट काळात कर्तव्यनिष्ठा आणि निष्पक्षतेबद्दल त्यांना केवळ सरकारकडूनच नव्हे तर त्यांनी काम केलेल्या संपूर्ण लोकांकडूनही कौतुकाची थाप मिळाली. तर आपण पाहिले महार बटालियनना मशीनगन रेजिमेंट म्हणून संबोधले होते. इथे फाळणीचा उल्लेख येत आहे व त्याला धरूनच मशीनगन महार बटालियन म्हणून नाव येत आहे. व ते का तर मशीनगनच्या वेगात पराक्रम करणारी महार बटालियन त्या फाळणीच्या वेळेची महार बटालियनची एक कामगिरी माझ्या वाचण्यात आली. ती अशी: महार बटालियन नौशेरा 1 नोव्हेंबर 1943ला तेथील सीमारक्षणाचे कार्य पूर्ण करून तिला रिसलपूर येथे नवे कार्य देण्यात आले. ते संपून पुन्हा नौशेरा येथे नेले. ते संपून परत मालकेद येथे नेण्यात आले. ते संपताच परत नौशेरा व परत सदैमान किल्ल्याची जबाबदारी दिली. ही सर्व ठिकाणे काश्मीर बर्फाच्छादित प्रदेशात होती व अतिसंकट आले की महार बटालियन बोलावली जात. तेथील हवामानात राहून त्यांचे शरीर पोलादी झाले होते व ही बटालियन पुण्यात मशीनगन प्रशिक्षणासाठी पुढे आली व या प्रशिक्षणात मशीनगन चालवण्यात इतकी तरबेज झाली की त्यावेळेचे जागतिक लष्करी पथक ईगल DIV
फोर्स इंडियन DIV या नावाने त्यांना जागतिक लष्करी पथकात घेतले. या महार बटालियनचा प्रवास पाहता त्यांच्या अंगावर कायम शौर्याची जबाबदारी, म्हणजे जिथे देश संकट तिथे महार बटालियन. असाच एक हिंदू मुस्लिम दंग्यातून देशात अराजकता निर्माण झाली. त्याचे प्रमाण उत्तर भारतात जास्त दिसत होते. तर काय, महार बटालियन रवाना. ही माहिती नेमकी पुस्तकात कशी आहे तेच पाहू. मे 1947 राजकीय पुढाऱ्यांना कल्पना आली की भारतात हिंदू मुसलमान दंगे उद्भवतील व त्यांचे जास्त प्रमाण पंजाब दिल्लीकडील भागात राहील. म्हणून त्या दंगलींना पायबंद घालू शकणारी लष्करी पलटण या भागात ठेवणे जरुरीचे आहे. या कामासाठी 3ऱ्या बटालियनची निवड करण्यात आली आणि पुण्याहून त्या महार बटालियनला जालंधरला नेण्यात आले. दंगलींना कह्यात ठेवणे आणि भाकरा नानगल धरणासाठी कोट्यावधी रुपयांची मालमत्ता जी त्या धरणाच्या चोहोबाजूला ठेवण्यात आली होती तिचे रक्षण करणे, ही कामे या बटालियनने उत्कृष्ट रीतीने पार पाडली. 19 ऑगस्ट 1947 होशियारपूरच्या भागात दंगलींना ऊत आला. या दंगलींना ठेचून काढणे व शांतता प्रस्थापित करणे हे अधिकाऱ्यांना अशक्य कोटीतील वाटू लागले. या कामासाठी या बटालियनची योजना करण्यात आली. तेव्हा 3 दिवस इतका पाऊस पडला की होशियारपूरची दळणवळणाची सर्व साधने विस्कळीत झाली. बटालियनच्या जवानांची खांद्यावर शस्त्रास्त्रे व दारुगोळा घेऊन खेड्यापाड्यातून पदयात्रा केली व तेथील लोकांत लष्करी दहशत निर्माण केली. मुकेरियन, सुद्या, इलियाना, उना, नानगल, आनंदपूर, गडशंकर, महालपूर, नारू, नानगल, नंदाचौर, नंदा वगैरे ठिकाणी तुकड्यांचा तळ ठेवून जवानांनी दंगे आटोक्यात आणले आणि मुसलमान कुटुंबांना आणून निर्वासित केंद्रे उभारली. या केंद्रातील सुमारे 3 लाख मुसलमान स्त्री, पुरुष, मुले यांना बटालियनने प्रथम पाकिस्तानच्या सीमेवर सुरक्षित पोहोचविले. 16 ऑगस्ट ते 18 सप्टेंबर 1947च्या काळात हे कार्य बटालियनने केले. पण त्यानंतर दंगली सर्वच ठिकाणी उफाळल्या आणि हे काम फारच अवघड व धोक्याचे होऊन बसले. अशा परिस्थितीत महार बटालियनला रात्रंदिवस प्रवास करून मुसलमान कुटुंबांना आपल्या संरक्षणाखाली घेणे, निर्वासित मुसलमानांच्या छावणीत नेऊन सोडणे व नंतर ज्यांना पाकिस्तानात जाण्याची इच्छा होती त्यांना सीमेवर नेऊन सोडणे, ही कामे महार बटालियनने 19 सप्टेंबर ते 18 ऑक्टोबर 1947च्या काळात केली. या काळात बटालियनने 5 लाखांपेक्षा जास्त मुसलमानांना पाकिस्तानकडे नेले. मुलतान, मुझफ्फरगड आणि डेरा गाझी खान या पंजाबमधील जिल्ह्यातून सुमारे 3 लाख मुसलमानेतर म्हणजे मुसलमान नसलेले लोकांना जवानांनी 7 आठवड्यात मुसलमानांच्या तावडीतून सोडवून आणले आणि निर्वासितांच्या 10-12 केंद्रात नेऊन ठेवले. ही केंद्रे बटालियनच्या संरक्षणाखाली चालू करण्यात आली. 3ऱ्या बटालियनने हिंदू व मुसलमान कुटुंबांना सुरक्षितपणे निर्वासित केंद्रावर नेऊन पोहोचविले आणि केंद्राचे संरक्षण केले. याबद्दल जवानांनी जे कष्ट घेतले व जी कर्तव्यनिष्ठा दाखविली त्याबद्दल ब्रिगेडियर मोहम्मद मुनियार तिराना, कमांडर झोब ब्रिगेड, मुलतान यांनी बटालियन प्रमुख लेफ्टनंट कर्नल हरिसिंग यांना पत्र पाठवून जवानांचा गौरव केला होता. तर आपण पाहिले महार बटालियनने धर्माधर्मात निर्माण झालेली अराजकता, आपलीच माणसे एकमेकांची कत्तल करण्यास आतुरलेली होती. एकीकडे भाकरा नानगल धरणाची कोट्यावधी रुपयांची मालमत्ता वाचवणे, दंगल रोखणे, स्थलांतर होण्यास इच्छुक मुसलमानांना सुखरूप पाकिस्तानात पोहोचवणे व पाकिस्तानातून येणाऱ्या जनतेस ज्या पाकिस्तानी सैन्याने अडवले त्यांच्या तावडीतून सुटका करून परत आणणे, अशी ही मशीनगन वेगाने काम करणारी महार बटालियन या शूर महार वीरांना मानाचा मुजरा व वंदन करतो व इथेच थांबतो. ही माहिती कित्ता नावाचे लष्करी सैन्यावरील पुस्तक व द महार MG रेजिमेंट व अस्पृश्यांचा लष्करी पेशा व टाइम्स ऑफ इंडिया दुर्मिळ लेख यात मिळू शकते. याविषयी आणखी माहिती
असल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा व आणखी कोणते पुस्तक अधिकची माहिती देऊ शकते तेही कमेंटमध्ये लिहा. हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. ज्ञान हे वाटल्याने वाढते या बुद्धाच्या संदेशानुसार व्हिडिओ अधिक शेअर करा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे व्हिडिओ पाहत राहा. चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. जय भीम, नमो बुद्धाय.